पहिलीच गाडी घेतोय माझी, पण काय करावं काय कळत नाही. कारण काही लोक म्हणतात की नाही नाही सेकंड हँड गाडी घ्या, थोडासा हात साफ केल्यानंतर मग कुठली तरी नवीन गाडी घ्या. पण काही लोक असं म्हणतात की अरे पहिलीच गाडी घेतोय ना, मग सेकंड हँड वगैरे कशाला घेतोय, थोडे जास्त पैसे टाकून नवीनच घे ना. काय कळत नाही, मनात पूर्ण कन्फ्युजन आहे. हे जर तुमची परिस्थिती असेल किंवा तुमच्या ओळखीच्यांपैकी कोणाची जर परिस्थिती असेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. एक जनरल नॉलेज म्हणून सुद्धा हा महत्वाचा टॉपिक आहे. कारण ह्याच्यामध्ये आपण नवीन गाडी घेताना आपण काय काय विचार केला पाहिजे, त्याचे फायदे काय आहेत, तोटे काय आहेत, आणि तेच जुनी गाडी घेताना जेव्हा तुमची पहिली गाडी तुम्ही घेत असता तेव्हा तुम्ही त्याचा काय विचार केला पाहिजे, काय फायदे तोटे आहेत, हे व्यवस्थित कव्हर केलेलं आहे. आणि व्हिडिओच्या शेवटपर्यंत हे जे मी कन्फ्युजन तुम्हाला म्हणलं ते पूर्णपणे तुमचं दूर झालेलं असेल. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करतो. व्हिडिओला सुरुवात करू, चला तर मग. मंडळी, आजकाल टू व्हीलर शिवाय तर कुठल्याही मोठ्या शहरामध्ये, अगदी अपवाद मुंबईचा सोडला तर कुठल्याही मोठ्या शहरामध्ये टू व्हीलर शिवाय मॅनेज करणं शक्यच नाही. त्याच्यामुळे घरटी 1 किंवा 2 टू व्हीलर्स तर असतातच. पण खरंच गाडीची गरज आहे का? आता तुम्ही म्हणाल की ओला आहे, उबर आहे, रिक्षा आहे, पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे, बस किंवा मेट्रो वगैरे आता आलेली आहे, तर तरी सुद्धा गाडीची गरज आहे का? तर मी म्हणेन हो, नक्कीच आहे. कारण आपली एक अशी हक्काची, आपली आणि आपल्या फॅमिलीची एक हक्काची ट्रान्सपोर्टची व्यवस्था की जी सेफ आहे. कुठल्याही प्रकारच्या एन्व्हायरमेंटल गोष्टींपासून, म्हणजे जसं ऊन, पाऊस, वारा, थंडी, कशाही मध्ये तुम्हाला ती प्रोटेक्टेड ठेवू शकते. कुठल्याही इमर्जन्सीमध्ये किंवा कुठल्याही अशा सिच्युएशनमध्ये की जिथे तुम्हाला ॲज अ फॅमिली लवकर कुठेतरी पोहोचण्याची गरज आहे किंवा काही कुठे जाण्याची गरज आहे, तर अशा केसमध्ये एक सेफ प्लेस म्हणून गाडी आपली होऊ शकते. त्यामुळे मला तरी असं वाटतं की घरटी एक गाडी तरी मिनिमम असावी. नुकतीच गाडी शिकलोय रे, म्हणजे तसं ड्रायव्हिंग स्कूल वगैरे केलेलं आहे, पण काय रे तिथे व्यवस्थित काही शिकवलं नाही. हा फीडबॅक मी खूप लोकांचा ऐकलेला आहे. आणि म्हणूनच ही लोक सेकंड हँड गाडी फर्स्ट कार म्हणून बघत असतात किंवा त्याचा विचार करत असतात. तर हा विचार आता योग्य आहे का? तर मी म्हणेन नक्कीच योग्य आहे. कारण नवीन गाडी घेऊन तुम्हाला जर कॉन्फिडन्स नसेल तर नवीन गाडी असल्यामुळे सगळी एकदम टिपटॉप कंडिशनमध्ये, गाडीवरती एकही स्क्रॅच नाही, डेंट नाही, याच्यामुळे तुम्हाला तुमचं ड्रायव्हिंगचं प्रेशर किंवा अँझायटी अजून तुमची वाढते आणि मग तुम्हाला ती गाडी बाहेर काढण्याची सुद्धा भीती वाटायला लागते. पण तीच जर थोडीशी वापरलेली गाडी असेल, त्याचे सगळे कंट्रोल्स पण तसे फ्री झालेले असतात किंवा इंजिन फ्री झालेलं असतं, बाकी कुठे ना कुठेतरी स्क्रॅचेस, डेंट हे कितीही चांगली गाडी वापरली तरी येतातच. त्याच्यामुळे ते सगळं झालेलं असतं. त्यामुळे ती अँझायटी तुमची कमी होते ती गाडी चालवण्याची, आणि तुम्ही व्यवस्थित त्याच्यावरती हात साफ करू शकता आणि मग तुम्ही एखादी नवीन गाडी घेण्याचा विचार करू शकता. मात्र जर जी गाडी तुम्ही घेणार आहात तर ती जर तुम्ही खूप लॉंग टर्मसाठी त्याचा विचार करत असाल, म्हणजे त्या गाडीच्या पूर्ण लाईफसाठी मला ती गाडी वापरायची, म्हणजे सध्याच्या याच्याप्रमाणे 15 वर्षाची लाईफ आहे त्याची, तर पूर्ण लाईफसाठी वापरायची असेल तर मी नक्कीच रेकमेंड करेन की तुम्ही युज्ड कारला जाऊ नका. मग तुम्ही त्या केसमध्ये नवीन कार घ्या. म्हणजे 10 वर्ष प्लस जर तुम्हाला वापरायची असेल तर नवीन कार घ्या. आता नवीन असो किंवा जुनी असो, ह्या काही मी ज्या आता गोष्टी सांगणार आहे त्या पहिली गाडी घेताना तुम्ही जर पाळल्यात किंवा त्या लक्षात ठेवल्यात तर तुमचा डिसिजन चुकणार नाही, तुम्हाला कुठल्याही प्रकारचा पश्चाताप होणार नाही. तर सर्वप्रथम म्हणजे गाडी एंट्री लेवल असावी, म्हणजे साधारण 10 ते अगदी जास्तीत जास्त 11 लाखाच्या खालची असावी. ती खूप महाग गाडी नसावी पहिली जी गाडी तुम्ही घेणार आहात ती. कारण आजकाल 10 लाख हे नवीन एक एंट्री लेवलचं डेफिनेशन झालेलं आहे. पूर्वी जी अमाऊंट ही 5 ते 6 लाखाची होती ती आता 10 लाखावरती गेलेली आहे. त्याच्यानंतर गाडी चांगली, रिलायबिलिटी गाडीची चांगली असावी, म्हणजे सारखी ब्रेकडाऊन होतीये किंवा खूपच मेंटेनन्स काढतीये, अशा ब्रँड्सच्या किंवा अशा प्रकारच्या गाड्या तुम्ही घेऊ नका. जी चांगली रिलायबल गाडी असेल अशीच गाडी तुम्ही चूज करा. त्याच्यानंतर जर एस्पेशली सिटीमध्ये जर रनिंग जास्त असेल तर ॲव्हरेज पण चांगला असेल हे लक्षात ठेवा तुम्ही, म्हणजे हे बघून घ्या तुम्ही. त्याच्यानंतर डायमेन्शन्स वाईज, म्हणजे गाडीचं जे ओव्हरऑल लेंथ, विड्थ वगैरे आहे ती कॉम्पॅक्ट असावीत, कारण ही तुमची पहिली गाडी असणार आहे. मी असं रेकमेंड करेन की सब 4 मीटर, म्हणजे 4 मीटरपेक्षा कमी लांबीच्या ज्या सगळ्या गाड्या आहेत अशी कुठलीही तुम्ही गाडी निवडू शकता, आणि जी नॉर्मली एंट्री लेवल किंवा मिड रेंज मधल्या ज्या सगळ्या गाड्या असतात त्या असतात. त्याच्यानंतर तुमचा जर ड्रायव्हिंगचा हात अगदी व्यवस्थित साफ असेल किंवा तुम्हाला तो कॉन्फिडन्स असेल
तर तुम्ही अवश्य AMT किंवा CVT प्रकारच्या ऑटोमॅटिक गाड्यांचा विचार करू शकता जर नवीन गाडी घेत असाल तर. आणि जर तुम्ही युज्ड गाडी घेणार असाल तर तुम्हाला त्याच बजेटमध्ये अजून जास्त सॉफिस्टिकेटेड ट्रान्समिशन जसं टॉर्क कन्व्हर्टर वगैरे ही जी ऑटोमॅटिक ट्रान्समिशन्स आहेत त्याची सुद्धा तुम्हाला गाडी मिळेल. म्हणजे ऑटोमॅटिकचा नक्की विचार करा, कारण आजकालच्या ट्रॅफिक कंडिशन्समध्ये आणि एकंदरच ड्रायव्हिंगचं जे परिस्थिती रस्त्याची वगैरे झालेली आहे त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकचा खरंच खूप फायदा होतो. आता CNGची मित्रांनो खूप क्रेज आहे आणि सगळ्यांनाच असं वाटतं की आपण CNG गाडी घ्यावी, पण हा निर्णय प्रत्येक वेळेला योग्य ठरेलच असं नाहीये. आणि म्हणूनच ह्याच्यावरती आपण एक खूप डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्हाला इथे दिसेल, त्याची लिंकही मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. हा व्हिडिओ संपल्यानंतर तो व्हिडिओ सुद्धा नक्की बघा. जर तुम्ही CNG गाडी कन्सिडर करत असाल तुमची फर्स्ट कार म्हणून, तर त्या व्हिडिओमधनं तुम्हाला पूर्ण क्लॅरिटी येईल. आता मित्रांनो, नवीन कार घेण्याचे काय काय फायदे आहेत, तर सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे तर तुम्ही फर्स्ट ओनर असता. तुम्ही शोरूम मधनं नवीन कोरी करकरीत गाडी बाहेर काढलेली असते, त्याचे सगळे पार्ट सगळे कंपोनंट्स हे 100% फिटनेसच्या कंडिशनमध्ये असतात. आणि अगदीच जर काही प्रॉब्लेम झाला किंवा एखादा पार्ट किंवा एखादा कंपोनंट जर व्यवस्थित नसेल तर आजकाल सगळ्या कंपन्या 3 ते 5 वर्षाची वॉरंटी पण प्रोव्हाइड करतात, स्टँडर्ड वॉरंटी. त्यामुळे तो कुठलाही खर्च तुम्हाला करावा लागत नाही, व्यवस्थित सगळा ऍब्सॉर्ब होतो. तर हा सर्वात महत्वाचा फायदा. आधीच्या पॉईंटमध्ये सांगितल्याप्रमाणे ही गाडी तुम्ही जास्त वर्ष वापरू शकता. म्हणजे 15 वर्षाची त्याची जी पूर्ण आत्ता सध्याच्या नियमाप्रमाणे लाईफ आहे ती पूर्ण तुम्ही त्याचा उपभोग घेऊ शकता. त्याच्यानंतर रिसेल जेव्हा तुम्ही करायला घेता, म्हणजे नवीन आता अपग्रेड करायचं आहे किंवा गाडी बदलायची आहे, तर मग जर तुम्ही नवीन गाडी घेतलेली असेल तर फर्स्ट ओनर जर असाल तुम्ही तर चांगली रिसेल व्हॅल्यू तुम्हाला मिळेल डिपेंडिंग ऑन द ब्रँड. प्रत्येक ब्रँडची प्रत्येक गाडीची रिसेल व्हॅल्यू वेगवेगळी असते, पण युज्ड कारच्या कम्पॅरिझनमध्ये डेफिनेटली तुम्हाला नवीन कारची जी रिसेल व्हॅल्यू आहे ती चांगलीच मिळणार आहे. ह्याच्या व्यतिरिक्त बेटर फायनान्सिंग ऑप्शन्स, म्हणजे जर तुम्ही नवीन गाडी घेणार असाल तर बऱ्याच बँकांचे जे लोन रेट्स असतात ते रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे EMI वगैरे तुम्हाला कमी भरायला लागेल, तुम्हाला लोनचे ऑप्शन जास्त मिळतील. तितके युज्ड कारमध्ये मिळत नाहीत, कारण फायनान्सिंगमध्ये खूप अडचण होते. म्हणजे तुम्ही लोन करणार असाल आणि पहिलीच गाडी असेल तर नवीन गाडीमध्ये तुम्हाला ते फायनान्स अरेंज करणं थोडंसं लवकर शक्य होईल. त्याच्या व्यतिरिक्त फुल चॉईस ऑफ कलर आणि व्हेरियंट, म्हणजे तुम्हाला पाहिजे तो व्हेरियंट तुम्ही घेऊ शकाल आणि तुम्हाला महत्वाचं म्हणजे त्या पर्टिक्युलर मॉडेलचा पाहिजे तो रंग घेऊ शकाल. कारण याच्यामध्ये आपलं आणि आपल्या फॅमिलीचं खूप एक महत्वाचं ते डिस्कशन पॉईंट असतो कुठली गाडी घ्यायची म्हटल्यानंतर, की कुठला रंग घ्यायचा. तर तो तुम्हाला डेफिनेटली युज्ड कारमध्ये पूर्ण जो काय कलर ऑप्शन्स आहेत ते सगळे ऍक्सेसेबल असतात. प्लस गाडी नवीन असते त्याच्यामुळे इंजिनचा जो परफॉर्मन्स आहे किंवा फ्युएल एफिशियन्सी आहे ती तुम्हाला एका मोठ्या कालावधीसाठी खूप चांगली मिळेल. म्हणजे जसं जशी गाडी जुनी होत जाते तसं तिचे पॉवर आउटपुट म्हणा किंवा फ्युएल एफिशियन्सी ही कालांतराने कमी होत जाते. तर अशा कुठल्याही गोष्टी नवीन गाडीच्या बाबतीत होत नाहीत. आणि लास्टली, नवीन गाडी घेण्याचं जे एक फिलिंग आहे किंवा आपल्याकडे आपली मित्रमंडळी नातेवाईक यांच्यामध्ये जे एक कौतुक होतं, यांच्यामध्ये जी चर्चा होते आणि एक आपण काहीतरी नवीन मोठी गोष्ट घेतल्याचे एक जे फिलिंग असतं ते तुम्हाला युज्ड कारमधनं कधीच येणार नाही. कारण गाडी ही एक ॲस्पिरेशनल गोष्ट आहे, म्हणजे सगळ्या बाकीच्या गरजा मिटल्यानंतरच तुम्ही गाडीचा विचार करता. म्हणजे त्याच्यामुळे तुमचा एक स्वतःचा कॉन्फिडन्स सुद्धा वाढतो, एक मेंटल सिक्युरिटी येते. तर ही जी सगळ्या गोष्टी आहेत ह्या थोड्याशा आपल्याला नवीन गाडीमधनंच मिळू शकतात. आता युज्ड कारचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे ह्याच्यात तुम्हाला खूप चांगली व्हॅल्यू मिळते. म्हणजे जी किंमत तुम्ही मोजणार आहात त्याच्या रिटर्नमध्ये तुम्हाला जास्त प्रमाणात गोष्ट अवेलेबल होतात. म्हणजे त्याला व्हॅल्यू प्रपोजिशन असं म्हणतात, किंवा चांगली व्हॅल्यू त्याच्यातनं मिळू शकते. म्हणजे उदाहरणार्थ जर एखादी नवीन गाडी तीच गाडी जर 10 लाखाची असेल तर एक 2 ते 3 वर्ष वापरलेली सेम गाडी, सेम मॉडेल, सेम व्हेरियंट तुम्हाला त्याच्यापेक्षा 40 ते 50% स्वस्त मिळू शकतो. म्हणजे इतका फरक पडतो, चांगली व्हॅल्यू मिळते. त्याच्या व्यतिरिक्त व्हेरियंट तुम्हाला कोणताही निवडता येतो. म्हणजे आता एखादी जी गाडी असते आता त्याच्यामध्ये अनेक व्हेरियंट्स असतात. प्रत्येक गाडीमध्ये फीचर्स, सेफ्टी, परफॉर्मन्स, इंजिन ऑप्शन्स, ट्रान्समिशन ऑप्शन्स म्हणजे गिअरचे ऑप्शन्स वगैरे अशा वेगळ्या प्रकारचे व्हेरियंट्स प्रत्येक गाडीमध्ये असतात. आणि ह्या गाडीच्या 2 व्हेरियंट्समध्ये नवीन गाडीच्या बाबतीत खूप मोठा कॉस्टचा फरक असतो. म्हणजे उदाहरणार्थ आपण एक स्विफ्ट डिझायर, आता जी नवीन डिझायर लॉन्च झाली आहे त्याचं घेऊ, तर तुम्हाला जर पुण्याची ऑन द रोड प्राइस बेस व्हेरियंट म्हणजे जो LXI व्हेरियंट आहे
त्याची ऑन द रोड प्राइस आहे ती साधारण 8 लाखाच्या आसपास आहे. आणि तीच जर तुम्ही टॉप एंड ZXi प्लस मॅन्युअल व्हेरियंट जर घेतलात तर त्याची प्राइस मात्र 12 लाख आहे. म्हणजे जवळपास 4 लाखाचा डिफरन्स आहे दोन व्हेरियंट्समध्ये. तर पण तुम्ही यूज कार घेत असाल तर व्हेरियंटचा काही प्रश्नच येत नाही. म्हणजे कुठला व्हेरियंट आहे ह्याच्यावरती त्या गाडीची व्हॅल्यू ठरतच नाही. त्या गाडीची व्हॅल्यू फक्त त्या मॉडेलवरती ठरत असते. त्यामुळे एखाद्या गाडीचा टॉप व्हेरियंट सुद्धा त्याच प्राइसमध्ये मिळतो आणि बॉटम व्हेरियंट सुद्धा त्याच प्राइसमध्ये मिळतो. मगाशी सांगितल्याप्रमाणे कितीही चांगली वापरलेली गाडी असली, अगदी फर्स्ट ओनर छान हाताळलेली गाडी असली तरी थोडेफार मायनर स्क्रॅचेस, डेंट्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी एखाद्या वापरलेल्या युज्ड कारवरती असतात म्हणजे असतातच. आणि मग ती जी नवीन गाडी ठोकण्याची किंवा आपल्याकडनं त्याचं नुकसान होण्याची जी एक अँझायटी आहे, फिअर आहे, ती तुमची युज्ड कारच्या बाबतीत राहत नाही. आता युज्ड कार घेताना हा अतिशय महत्वाचा विषय असतो की गाडीची पारख योग्य करावी लागते. कारण कंपनीची काही गॅरंटी नसते त्या केसमध्ये. तुम्ही वापरलेली कोणाची तरी गाडी घेणार असता. अर्थात ह्या विषयातला मी आधीच तुम्हाला सांगतो की मी काही खूप एक्सपर्ट नाहीये. टेक्निकल सगळ्या गोष्टी याच्यातल्या मला माहिती नाहीयेत की एखाद्या युज कारचं इन्स्पेक्शन कसं करायचं किंवा अगदी डिटेलमध्ये काय काय गोष्टी बघायच्या, त्यावरती आपण एक सेपरेट व्हिडिओ करू आणि मग त्या रिलेव्हंट एक्सपर्ट माणसाला मी त्या व्हिडिओमध्ये घेऊन येईन की जे व्यवस्थित इव्हॅल्युएशन कसं करायचं ते सांगू शकतील. पण मी काही महत्वाच्या टिप्स तर डेफिनेटली देऊ शकतो युज्ड कारच्या संदर्भात. तर पहिलं म्हणजे शक्यतो कंपनी प्रिओन्ड ज्या डीलर्स असतात, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मारुतीची ट्रू व्हॅल्यू ही सर्व्हिस आहे. अशी प्रत्येक कंपनीची एक शक्यतो डिव्हिजन असते की जी त्याच ब्रँडच्या किंवा इतर सुद्धा ब्रँडच्या युज्ड कार्स विकत असते. तर मग ह्या केसमध्ये तुम्ही थोडेसे सेफ राहता. किंवा एक्सटर्नल डीलर्समध्ये महिंद्रा फर्स्ट चॉईस आणि स्पिनी हे दोन तुम्ही नक्की पर्याय कन्सिडर करा. कारण हे जे मी ब्रँड सांगतोय किंवा हे जे डीलर्स सांगतोय हे मुळात एकतर खूप एक्सटेन्सिव्ह इन्स्पेक्शन्स करून त्या गाड्या ते खरेदी केलेल्या असतात त्यांनी. आणि शिवाय तेव्हा त्याच्यामुळे वॉरंटी ऑफर करतात. म्हणजे 6 महिने ते 1 वर्षापर्यंत वॉरंटी त्यांच्याकडनं दिली जाते. आणि कुठलाही मेजर प्रॉब्लेम जर गाडीमध्ये असेल तर तो 6 महिन्यामध्ये तुम्हाला नक्कीच लक्षात येतो. आणि मग त्या केसमध्ये ते फ्री ऑफ कॉस्ट ते बदलून देऊ शकतात. पण अशी वेळच येत नाही कारण त्यांची एक्सटेन्सिव्ह चेकलिस्ट असते कुठली गाडी घेण्याच्या मध्ये. किंवा जर अगदीच आपल्या पाहण्यातली जर ओळखीची गाडी असेल, म्हणजे आपल्या कोणाच्या तरी ओळखीच्या मित्रमंडळीं किंवा नातेवाईकांमधली गाडी, पण ती आपल्या पाहण्यातली असली पाहिजे, रोजच्या पाहण्यातली किंवा अगदी फ्रिक्वेंट पाहण्यातली असली पाहिजे, आपण ती बऱ्याचदा चालवलेली असली पाहिजे, त्या व्यक्तीशी आपली खूप चांगली ओळख किंवा खूप हे व्यवस्थित असलं पाहिजे. मग त्या केसमध्ये सरप्राइजेस मिळत नाहीत, पण तरी आपण एक्सटर्नल इव्हॅल्युएशन त्याचं केलं पाहिजे. त्याच्यानंतर जी कुठली तुम्ही युज्ड कार घ्याल त्याचा पूर्ण कंपनी सर्व्हिस रेकॉर्ड अवेलेबल पाहिजे. कारण बऱ्याचदा काय करतात लोक की पहिली एक 3 ते 5 वर्ष कंपनी गॅरेजमधनं सर्व्हिसिंग करून घेतात आणि साधारण 5व्या वर्षानंतर बाहेरच्या कुठल्या तरी गॅरेजमधनं सगळं त्याचा सर्व्हिसिंग आणि बाकी मेंटेनन्स वगैरे सगळा झालेला असतो. तर अशा शक्यतो गाड्या आपल्याला अवॉइड करायच्या आहेत. कारण मग पार्ट्स कुठले वापरलेत, ओरिजिनल आहेत का, किंवा काय एक्झॅक्टली प्रॉब्लेम होता गाडीमध्ये याचा कुठलाही रेकॉर्ड आपल्याला कळत नाही. पण जी कंपनी सर्व्हिस गाडी आहे, म्हणजे पूर्ण लाईफ त्या गाडीची कंपनीमध्ये सर्व्हिस झालेली आहे, तर अशा गाड्यांचं तुम्हाला कंपनीकडनं पूर्ण ट्रॅक रेकॉर्ड मिळू शकतो. त्याच्यामध्ये काही मेजर प्रॉब्लेम्स आहेत का, काही मेजर रेकमेंडेशन्स केलेली आहेत का, इन्शुरन्स क्लेम्स कशाबद्दल केलेले आहेत, छोटे मोठे, त्याची सगळ्याची तुम्हाला लिस्ट जी आहे ती कंपनीकडनं मिळते. तर कंपनी सर्व्हिस रेकॉर्ड असलेलीच गाडी आपल्याला घ्यायची. एक्सटेन्सिव्ह टेस्ट ड्राईव्ह घ्या. पुढचा मुद्दा हा फार महत्वाचा आहे. कारण जेव्हा तुम्ही एखादी वापरलेली गाडी घेता, नवीन गाडीची, तर चला तुम्ही एक 2 ते 3 किलोमीटरची टेस्ट ड्राईव्ह तुम्हाला डीलरशिपकडनं मिळते. त्याच्यावरती आपण नवीन गाडीच्या टेस्ट ड्राईव्हवरती सुद्धा एक व्हिडिओ केलेला होता. काय काय गोष्टी बघायच्या, काय पद्धतीने टेस्ट ड्राईव्ह घ्यायची, तोही तुम्ही नंतर बघा. त्याची पण लिंक इथे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. पण युज्ड कारच्या बाबतीत तर तुम्हाला ते अजून पाळावं लागेल की मोठी टेस्ट ड्राईव्ह घ्या. जितका शक्य असेल तितका फील घ्या, जितकं तुम्हाला शक्य असेल तितकं इंटेरियर, बाकी सगळ्या जे गाडीचे इलेक्ट्रॉनिक्स वगैरे असतात ते वापरून बघा. शिवाय नॉर्मली जे सगळे वेअर अँड टेअरचे महाग असलेले पार्ट असतात, म्हणजे त्याच्यामध्ये 2-3 पार्टचं मी आता उदाहरण देतो. मी परत सांगतो की ह्याच्यातला मी टेक्निकल एक्सपर्ट नाहीये, पण नॉर्मली क्लच प्लेट्स असतात किंवा गाडीचं सस्पेन्शन असतं, हे खूप जास्त वेअर अँड टेअर वाले पार्ट्स आहेत आणि हे महाग पण असतात. मग त्या केसमध्ये त्याचं नीट इन्स्पेक्शन तुम्ही करून घ्या. त्याचं ते कधी रिप्लेस केलेले आहेत का किंवा त्याची अजून लाईफ किती आहे हे तुम्ही नक्की बघू शकता.
आता आपण थोडीशी समरी घेऊ. नवीन गाडी कधी घ्यायची, तर ड्रायव्हिंग जर तुमचं साफ असेल, त्याच्यानंतर तुम्हाला जर लोन करायचं असेल, फायनान्स ऑप्शन्स चांगले हवे असतील, तर तुम्ही नवीन गाडी घ्या. 10 वर्षापेक्षा जास्त काळ ती गाडी वापरायची आहे तर तुम्ही नवीन गाडी घ्या. तुम्हाला रिसेल व्हॅल्यूमध्ये तुमचा इंटरेस्ट आहे, म्हणजे 2-3 वर्ष वापरून किंवा 3 ते 5 वर्ष वापरून तुम्हाला गाडी चेंज करायची, अपग्रेड करायचा तुमचा विचार आहे, तर तुम्ही नवीन गाडी घ्या. आता ओल्ड कार किंवा युज्ड कार कधी तुम्ही घेणार, तर तुमचं ड्रायव्हिंग साफ नाहीये, नुकतंच तुम्ही ड्रायव्हिंग शिकलेले आहात, कॉन्फिडन्स तेवढा वाटत नाहीये, तर तुम्ही ते घेऊ शकता. त्याच्यानंतर आपलं बजेट, कमी बजेटमध्ये आपल्याला चांगल्या ह्याची गाडी, म्हणजे जास्त फीचर्स असणारी, जास्त सेफ असणारी गाडी जर तुम्हाला पाहिजे असेल तर घेऊ शकता. हे थोड्याशा मोठ्या गाड्यांसाठी सुद्धा जास्त ऍप्लिकेबल आहे. म्हणजे युज्ड गाडी, मोठ्या फॅमिलीज असतात, म्हणजे 6 ते 7 लोक एका वेळेला ट्रॅव्हल करणार असतात. मग त्या केसमध्ये जर तुम्ही नवीन जास्त सिटिंग कपॅसिटीवाली गाडी घेतलीत तर तुम्हाला नक्कीच खूप मोठी किंमत मोजावी लागेल. पण खूप कमी बजेटमध्ये युज्ड कार तुम्हाला 6-7 लोकांसाठी चांगल्या ऑप्शन्स मिळून जातील. त्याच्यानंतर कमी बजेटमध्ये एखाद्या चांगल्या ब्रँडची गाडी घ्यायची, म्हणजे आता स्कोडा असेल, VW असेल, की ज्या ब्रँडला व्हॅल्यू आहे, थोडीशी जास्त व्हॅल्यू आहे, प्रीमियम ब्रँड्स म्हणू आपण त्याला. म्हणजे मी प्रीमियम म्हणजे एकदम लक्झरी ब्रँड्स नाही म्हणते, मर्सिडीज, BMW वगैरे असं नाही म्हणते, थोडेसे प्रीमियम ब्रँड्स. तर अशा ब्रँड्सची तुम्हाला जर गाडी घ्यायची असेल तर तुम्ही त्याचा विचार करू शकता. आणि एखादा चांगला ट्रस्टेड डील मिळाला, खूप चांगली गाडी पाहण्यात आहे जी तुम्हाला मिळू शकते, त्याची हिस्ट्री सगळी माहिती आहे आपल्याला, सगळं व्यवस्थित माहिती आहे, तर तुम्ही त्याचा विचार करू शकता. आणि साधारण आपल्याला जास्त वर्ष काही ती वापरायची नाहीये, किंवा आता ते गाडीची लाईफ संपेपर्यंत कशीही ती वापरायची, तर मग त्या केसमध्ये पण तुम्ही युज्ड कारचा वापर करू शकता. तर ही थोडीशी समरी होती, जे आपण पॉईंट्स कव्हर केले. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कॉमेंट्समध्ये जरूर सांगा. या संदर्भात काही शंका किंवा हे असेल तर तुम्ही ते पण मेन्शन करा. हा व्हिडिओ नक्की एक लाईक करा आणि राईट ड्राईव्ह मराठीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. किरण अभ्यंकर फ्रॉम द राईट ड्राईव्ह मराठी सायनिंग ऑफ. धन्यवाद.